नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. भारताच्या हवामानाबद्दल आपण बोलायला लागलो की डोळ्यासमोर काय येतं? एकीकडे मेघालयातला मावसिनराम, जिथे जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आणि दुसरीकडे राजस्थानचं तळपणारं वाळवंट. एकाच देशात हे दोन टोक कसे काय शक्य आहेत? आज आपण याच कोड्याची उत्तरं शोधणार आहोत. आपल्यासमोर भूगोलाच्या पुस्तकातला एक धडा आहे, पण आपण त्यातील माहितीला एका वेगळ्याच नजरेतून पाहणार आहोत. जणू काही आपण एका मोठ्या रहस्याची उकल करत आहोत. आणि हे रहस्य उलगडताना आपल्याला कळेल की भारताचं हवामान म्हणजे फक्त ऊन, वारा, पाऊस नाही. ते आपल्या संस्कृतीचं, अर्थव्यवस्थेचं आणि खरं तर आपल्या जगण्याचं एक अविभाज्य अंग आहे. बरोबर. पण सुरुवात करण्याआधी एक छोटा पण महत्वाचा फरक स्पष्ट करूया. आपण नेहमी हवा आणि हवामान हे शब्द म्हणजे अदलाबदलीने वापरतो. हो, अगदी. जसं की आज हवा खूप छान आहे किंवा त्या शहराचं हवामान चांगलं नाही. पण यात फरक आहे, नाही का? अगदी. हवा म्हणजे तात्पुरती स्थिती. म्हणजे आज सकाळी पाऊस पडतोय, दुपारी कडक ऊन आहे. ही झाली आजची हवा, जी सतत बदलत असते. बरोबर. पण हवामान म्हणजे अनेक वर्षांच्या, म्हणजे अगदी 30-40 वर्षांच्या हवेच्या सरासरीचा अभ्यास. उदाहरणार्थ, कोकणात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो आणि उन्हाळा दमट असतो. हे झालं तिथलं हवामान. ती एक दीर्घकालीन ओळख आहे. आणि याच हवामानाला आपल्या पूर्वजांनी खूपच सूक्ष्मपणे पाहिलं होतं. आपल्या स्रोतामध्ये 4 नाही तर 6 ऋतूंचा उल्लेख आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. मला हे नेहमीच खूप आकर्षक वाटतं, कारण जगभरात साधारणपणे 4च ऋतू मानले जातात. हो ना. याचा कारण म्हणजे आपले पूर्वज निसर्गाच्या बदलांना अतिशय बारकाईने पाहत होते. शरद आणि हेमंत यांच्यातला फरक म्हणजे फक्त कॅलेंडरवरची तारीख नाही. हवेतला तो जो सूक्ष्म बदल असतो, ती हिवाळ्याची चाहूल जी शेतकऱ्यांना आणि सामान्यांना जाणवते, ती त्यांनी ओळखली होती. खरंय. आणि आपले प्रत्येक सण, उत्सव, अगदी सगळं काही या 6 ऋतूंच्या चक्राशी जोडलेलं आहे. ठीक आहे. तर मग आपल्या मूळ कोड्याकडे परत येऊया. एकाच देशात इतकी विविधता का? चला, या कोड्याचा पहिला तुकडा उचलूया आणि उत्तरेकडे, हिमालयाकडे काल्पनिक प्रवास सुरू करूया. तिथलं हवामान म्हणजे जणू काही वेगळ्याच देशात आलो आहोत असं वाटतं. बरोबर. त्याला आल्पाईन हवामान म्हणतात. इथे हिवाळा अतिशय थंड, बर्फाच्छादित असतो आणि उन्हाळा खूपच सुखद असतो. म्हणूनच लोक उन्हाळ्यात तिथे फिरायला जातात. हो, पर्यटक तिथे गर्दी करतात ते याचमुळे. पण हे फक्त भारत उत्तरेकडे आहे म्हणून होतं, की यामागे आणखी काही कारण आहे? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याचं मुख्य कारण म्हणजे उंची. उंची? हो, जसं जसं आपण समुद्रसपाटीपासून उंच जातो, तसतसं हवा विरळ होत जाते आणि तापमान कमी होतं. अच्छा. याचं एक उत्तम उदाहरण आपल्या स्रोतामध्ये दिलेलं आहे, उटी आणि कोयंबतूर. ही दोन्ही शहरं तामिळनाडूमध्ये आहेत. म्हणजे जवळजवळ एकाच अक्षांशावर. अगदी. म्हणजे दोन्ही ठिकाणी सूर्याची किरणं साधारण एकाच कोणात पडतात. बरोबर. पण तरीही त्यांच्या तापमानात जमीन अस्मानाचा फरक आहे. कोयंबतूरमध्ये उन्हाळ्यात तापमान 38°C पर्यंत जातं. बापरे. तर त्याचवेळी उटीमध्ये ते सुखद 25° आसपास असतं. वा. आणि हा फरक केवळ उंचीमुळे आहे? केवळ उंचीमुळे. उटी हे उंचावर वसलेले. आता विचार करा, हिमालय तर कित्येक पटींनी उंच आहे, त्यामुळे तिथे तापमान शून्याच्या खाली जाणं साहजिक आहे. म्हणजे पहिला तुकडा सापडला, उंची. आता या काल्पनिक प्रवासात हिमालयातून थेट पश्चिमेकडे जाऊया, थरच्या वाळवंटात. इथलं चित्र तर पूर्णपणे वेगळं आहे. अगदी उलट. दिवसा आग ओकणारं ऊन आणि रात्री थंडी. हो, हे आहे शुष्क हवामान. इथे पाऊस जवळजवळ नसतोच. पण का? याचं कारण म्हणजे एक तर समुद्रापासून असलेलं अंतर आणि दुसरं म्हणजे वाऱ्यांची दिशा. इथपर्यंत येणारे बाष्पयुक्त वारे पोहोचतच नाहीत. उलट पश्चिमेकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे इथली उष्णता आणखी वाढवतात. इथे मला एक प्रश्न पडतो. तुम्ही म्हणालात की समुद्रापासून अंतर हे एक कारण आहे. तेच आपल्याला या कोड्याचा दुसरा महत्वाचा तुकडा मिळतो, भूपृष्ठरचना. भूपृष्ठरचना? हो, म्हणजे जमिनीची रचना. हो. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे जेव्हा पश्चिम किनारपट्टीवर येतात, तेव्हा त्यांच्या मार्गात सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा म्हणजेच पश्चिम घाट आडवा येतो. एका भिंतीसारखा? अगदी, एका भिंतीसारखा. हे वारे या पर्वतांना ओलांडून पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांना वर चढावं लागतं, ज्यामुळे ते थंड होतात आणि आपलं सगळं बाष्प पावसाच्या रूपात तिथेच रितं करतात. बरोबर. आणि म्हणूनच सह्याद्रीच्या पलीकडचा भाग म्हणजे दख्खनचा पठार कोरडा राहतो. अच्छा.
यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात नाही का? अगदी बरोबर. आणि समुद्राचा आणखी एक परिणाम म्हणजे तापमानावर नियंत्रण. हो. तुम्ही मुंबईचं उदाहरण दिलं होतं. हो, समुद्राच्या जवळ असलेली मुंबईसारखी शहरं बघा. इथे जमीन आणि पाणी यांच्या तापमानाच्या आणि थंड होण्याच्या वेगात फरक असतो. पाणी हळू तापतं आणि हळू थंड होतं. त्यामुळे समुद्रावरून येणारी हवा किनारपट्टीवरचं तापमान नियंत्रित ठेवते. मुंबईत वर्षभरात तापमानात फार टोकाचा बदल होत नाही. याउलट नागपूर, जे समुद्रापासून दूर आहे, तिथे उन्हाळा प्रचंड उष्ण आणि हिवाळा खूप थंड असतो. म्हणजे आपल्या कोढ्याचे अनेक तुकडे आता जुळू लागले आहेत. भारताचं स्थान आणि अक्षांश, उत्तरेला हिमालयाची भिंत, दख्खनचं पठार आणि समुद्राचा प्रभाव, हं, हे सगळे घटक मिळून हवामानाचे गुंतागुंतीचं चित्र तयार करतात. पण असं वाटतंय की या सगळ्या खेळाडूंना एकत्र आणणारा, या हवामानाच्या नाटकाचा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. आणि तो सूत्रधार आहे मान्सून. मान्सून. हो, मान्सून हा भारताच्या हवामानाचा आत्मा आहे. ही एक महाकाय हवामान प्रणाली आहे जी संपूर्ण उपखंडाला जिवंत ठेवते. आणि याची कार्यप्रणाली खूपच रंजक आहे. स्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे हे पुन्हा जमीन आणि पाण्याच्या तापमानाच्या फरकावरच आधारित आहे. हो, आपण मुंबई नागपूरच्या उदाहरणात जे पाहिलं त्याच तत्वावर पण एका महाकाय स्तरावर मान्सून काम करतो. उन्हाळ्यात भारताची आणि आशियाची जमीन समुद्राच्या तुलनेत खूप लवकर आणि जास्त तापते. म्हणजे तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. अगदी. तापलेली हवा हलकी होऊन वर जाते आणि तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. त्याचवेळी हिंदी महासागरावरचं पाणी तुलनेने थंड असतं आणि तिथे जास्त दाबाचं क्षेत्र असतं. आणि निसर्गाचा नियम आहे की वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. म्हणजे समुद्रावरची बाष्पयुक्त हवा जमिनीकडे धाव घेते. बरोबर. समुद्रावरून येणारी ही बाष्पाने भरलेली हवा जमिनीकडे खेचली जाते आणि संपूर्ण भारतात पाऊस पाडते. आणि हे वारे नैऋत्य दिशेकडून येतात, म्हणून याला नैऋत्य मान्सून म्हणतात. अगदी. आणि हिवाळ्यात याच्या अगदी उलट प्रक्रिया होते. जमीन लवकर थंड होते. जी, तिथे जास्त दाब तयार होतो आणि समुद्रावर कमी दाब. मग कोरडी हवा जमिनीवरून समुद्राकडे वाहू लागते. वा. म्हणजे उन्हाळ्यात जमीन बाष्पयुक्त हवा श्वासाप्रमाणे आत घेते आणि हिवाळ्यात कोरडी हवा उच्छ्वासाप्रमाणे बाहेर सोडते. काय कल्पना आहे. हो, एका प्रचंड मोठ्या सजीवाच्या श्वासोच्छ्वासासारखं हे चक्र आहे. आणि हे इतकं महत्वाचं आहे की शतकानुशतके लोकांनी याचे अंदाज घेण्यासाठी स्वतःच्या पद्धती विकसित केल्या आहेत. हो, आणि हे पारंपरिक ज्ञान खूपच आकर्षक आहे. आपल्या स्रोतामध्ये काही उदाहरणे आहेत. हो का? जसे की काही ठिकाणी बहावा वृक्षाला पिवळी फुले आल्यानंतर बरोबर 50 दिवसात पाऊस येतो असा अनुभव आहे. अरे वा. किंवा मच्छीमार सांगतात की जे मासे सहसा खोल समुद्रात राहतात ते पृष्ठभागावर दिसू लागले की समजायचं मान्सून जवळ आला आहे. आणि कावळ्यांच्या घरट्यांबद्दलही काहीतरी आहे नाही का? हो, कावळ्यांनी घरटी झाडावर उंच बांधली की कमी पाऊस आणि खाली बांधली की जास्त पाऊस पडणार असं मानलं जातं. यामागे काही वैज्ञानिक तर्क असू शकतो का, की हा निव्वळ योगायोग आहे? ही खूप चांगली शंका आहे. यावर थेट वैज्ञानिक पुरावा मिळणं कठीण आहे, पण यामागे एक तर्क नक्कीच असू शकतो. कदाचित पक्ष्यांना हवेतील आर्द्रता किंवा वातावरणाच्या दाबात होणारे सूक्ष्म बदल माणसांपेक्षा जास्त लवकर जाणवत असतील. शक्य आहे. जास्त पावसाची शक्यता असल्यास वाऱ्यापासनं आणि पाण्यापासनं पिलांचं संरक्षण व्हावं म्हणून ते घरटं खाली सुरक्षित जागी बांधत असतील. हे पिढ्यानपिढ्यांच्या निरीक्षणातून आलेलं शहाणपण आहे. अविश्वसनीय आहे. म्हणजे मान्सून फक्त एक हवामानाची घटना नाहीये. नाही, अजिबात नाही. तो आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये विणलेला आहे. आपल्या सणांपासून ते थेट अर्थव्यवस्थेपर्यंत. नक्कीच. आपले बहुतेक सण बघा, मग तो आसाममधला बिहू असो, महाराष्ट्रातला गुढीपाडवा किंवा तामिळनाडूतील पोंगल. हे सर्व सण पेरणी किंवा कापणीच्या हंगामाशी जोडलेले आहेत. बरोबर. आणि हा हंगाम पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून असतो. चांगला पाऊस म्हणजे चांगली पिकं म्हणजे समृद्धी. आणि म्हणूनच हा सण उत्सवांचा काळ असतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण बातम्यात मान्सून फसला असं ऐकतो, तेव्हा ती फक्त एक हवामानाची बातमी नसते, त्याचे परिणाम खूप खोलवर होतात. हो, कारण भारताची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. मान्सून अपयशी ठरला की पिकांचं उत्पादन घटतं, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, महागाई वाढते. याचा परिणाम थेट शहरात राहणाऱ्या नोकरदार माणसाच्या बजेटवरही होतो. हा एक डोमिनो इफेक्ट आहे. आणि याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे कमी पावसाऐवजी जास्त पावसाचा धोकाही असतो. चक्रीवादळ आणि पूर. हो,
स्त्रोतामध्ये चक्रीवादळाच्या डोळ्याचा उल्लेख आहे. हे काय आहे? चक्रीवादळ म्हणजे समुद्रावर तयार झालेलं कमी दाबाचं एक प्रचंड मोठं क्षेत्र. याच्या भोवती बाष्पयुक्त वारे प्रचंड वेगाने म्हणजे ताशी 100-200 किलोमीटर वेगाने फिरत असतात. कल्पनाच करवत नाही. पण या वादळाच्या अगदी मध्यभागी एक विलक्षण शांत जागा असते, जिथे आकाश निरभ्र आणि हवा शांत असते. यालाच चक्रीवादळाचा डोळा म्हणतात. म्हणजे अवतीभोवती प्रचंड विध्वंस चालू आहे, पण तुम्ही जर त्या डोळ्यात असाल तर तिथे भयान शांतता असते. हो, हे निसर्गाचं एक रौद्र आणि तितकंच अद्भुत रूप आहे. आज आपण भारताच्या हवामानाचा कोड्याचं एक एक तुकडा जोडत गेलो. हवा आणि हवामानातील फरकापासून सुरुवात करून आपण उंची, भूपृष्ठ रचना आणि समुद्राचा प्रभाव यांसारख्या घटकांनी हवामानात विविधता कशी निर्माण होते हे पाहिलं. त्यानंतर आपण मान्सून नावाच्या महाकाय इंजिनची कार्यप्रणाली समजून घेतली. आणि शेवटी या हवामानाचे आपल्या संस्कृती आणि जीवनावर होणारे खोल परिणाम पाहिले. या सगळ्यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते. हवामान समजून घेणं म्हणजे फक्त छत्री कधी सोबत ठेवावी हे जाणून घेणं नाही, तर या जमिनीची, इथल्या संस्कृतीची आणि अर्थव्यवस्थेची लय समजून घेणं आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आत्तापर्यंत आपण हवामान ठरवणाऱ्या नैसर्गिक घटकांबद्दल बोललो. बरोबर. पण आपला स्रोत शहरी उष्णता बेटं म्हणजे अर्बन हीट आयलंड्स नावाच्या एका संकल्पनेचा उल्लेख करतो. हो. सिमेंटची जंगलं, डांबरी रस्ते आणि कमी झालेली झाडं यामुळे आपली शहरं आजूबाजूच्या ग्रामीण भागापेक्षा जास्त गरम राहतात. बरोबर. जणू काही ती स्वतःचं एक सूक्ष्म हवामान तयार करत आहेत. हो, ही एक गंभीर आणि वाढती समस्या आहे. मग माझा प्रश्न हा आहे की भारत ज्या वेगाने शहरीकरण करत आहे ते पाहता या मानवनिर्मित हवामान क्षेत्रांचे, या उष्ण बेटांचे आपण आत्ताच चर्चा केलेल्या मान्सूनच्या त्या प्राचीन आणि नैसर्गिक चक्रावर काय दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. आपण नकळतपणे हवामानाचा एक नवीन मानवनिर्मित घटक तर तयार करत नाही ना, ज्याचे परिणाम आपल्या नियंत्रणाबाहेर असतील. हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.